नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसा होता तुमचा सोमवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन? सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केट जर बघितलं तर आज मार्केटमध्ये एक स्लो मोमेंटम होता. लास्ट ॲनालिसिस व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल शुक्रवारच्या दिवशी, तर मार्केटमध्ये 3 PM ला ज्यावेळेस बिहार इलेक्शनचा रिझल्ट एकदम क्लिअर झाला होता, त्यावेळेस मार्केटमध्ये एक 3 PM ला एक स्पाईक बघायला मिळाली. आणि त्या स्पाईकनंतर जर बघितलं तर मार्केटनी जे आजचा लो होता त्या लोवरती सपोर्ट घेऊन मार्केटने आज एक बुलिश मोमेंटम दाखवला. परंतु ओव्हरऑल चार्ट जर बघितला तर चार्ट हा खूप स्लो होता. मार्केटची जी मोमेंटम होती ती खूप स्लो होती. मार्केटचे जे स्ट्रक्चर आहे, मार्केटचे जे कॅन्डल आहेत त्या खूप छोट्या छोट्या होत्या. आणि स्ट्रक्चर बघाल तर एक चॅनल मार्केटनी तयार केलेला आहे निफ्टीमध्ये जर बघितलं तर. ओके, सो लास्ट ॲनालिसिस व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर आपण तिकडे काही प्राइस ॲक्शन डिस्कशन केली होती, तर ती होती फ्लॅग अँड पोलची. आणि मार्केटने जर बघितलं तर एक फ्लॅग आणि पोल क्रिएट केला. बुलिश फ्लॅग अँड पोल आपण डिस्कशन केला होता. बुलिश फ्लॅग अँड पोलवरती जो नो ट्रेडिंग झोन होता त्याचा रेजिस्टन्स ब्रेक केला आणि तिकडनं एक स्लो साईडला बुलिश मोमेंटम दाखवला. आणि जी क्लोजिंग आहे ती क्लोजिंग 26,000च्या वरती आहे. तर एक पॉझिटिव्ह क्लोजिंग आपण चार्टवरती बघायला मिळू शकते किंवा मिळालेली आहे. एक पॉझिटिव्ह क्लोजिंग आपण तिला कन्सिडर करू शकतो. बरं, आता उद्या जर बघितलं तर मार्केट थोडंसं स्लो होतं. उद्या जर बघितलं तर उद्या मंगळवार आहे, निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे. आणि ज्या पद्धतीने प्राइस ॲक्शन झाली त्या हिशोबाने जर आपण कॅल्क्युलेट केलं मार्केटला किंवा ती प्राइस ॲक्शन जर बघितली तर एक चॅनल क्रिएट झाला आहे. आणि त्या चॅनलचा ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन मार्केट कुठे करू शकतं, कुठल्या लेवल आहेत, त्या मार्केट ब्रेक केल्यानंतर एखादं मोमेंटम दाखवू शकतं. याचा डिटेल ॲनालिसिस आपण निफ्टीचा करणार आहोत, बँक निफ्टीचा करणार आहोत आणि सेन्सेक्सचा करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण की 70% लोक असे आहेत जे रेग्युलर व्हिडिओ बघतात ते, परंतु सबस्क्राईब करत नाही. जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. ओके, एक पॉझिटिव्हिटी मिळते आणि लोकांपर्यंत ज्या गोष्टी आपण पोहोचवतोय किंवा लोकांना जी गोष्ट एज्युकेशन शिकवण्याचा प्रयत्न करतोय कुठे ना कुठे ते पर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचतंय हे त्यातनं समजतं. तर सबस्क्राईब नक्की करा. आता उद्याच्यासाठी आपल्याला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स, निफ्टी एक्सपायरीचा 3 इंडेक्सचा ॲनालिसिस करायचे. त्यातला जर तुमच्या समोर जो चार्ट बघितला तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. ओके, डिस्कशन काय केलं होतं आपण की ही मोमेंटम आली होती इकडे एक अशा पद्धतीने फ्लॅग अँड पोलचं आपण डिस्कशन केलं होतं. मार्केटने काय केलं, मार्केट छोटंसं गॅप अप ओपन झालं, मार्केट वरती गेलं आणि तिकडनं मार्केटने ही प्राइस ॲक्शन ब्रेक केली. ओके, आणि जे आपण 25,940चे जे रेजिस्टन्स डिस्कशन केलं होतं नो ट्रेडिंग झोनचं, मार्केटने ती लेवल ब्रेक केली आणि त्याच्यानंतर एक बुलिश मोमेंटम दाखवला. मोमेंटम स्लो होता. ओके, आणि जर तुम्हाला बेसिक प्राइस ॲक्शनचं नॉलेज असेल किंवा तुम्ही जर प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगला जॉईन असाल तर तुम्हाला ही प्राइस ॲक्शन समजली असणार आहे. तर कोणाकोणाला ही प्राइस ॲक्शन समजली आहे आणि नो ट्रेडिंग झोन ब्रेकवरती इकडे बुलिश मोमेंटम दाखवला तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आणि जर तुम्हाला मार्केट प्राइस ॲक्शन काय आहे, सपोर्ट रेजिस्टन्स काय आहे, स्ट्राईक प्राइस सिलेक्शन काय आहे, मार्केटची सायकोलॉजी काय आहे, SMC कन्सेप्ट काय आहेत किंवा मार्केटला आपण इंट्राडेमध्ये लेवल कशा ड्रॉ करायला पाहिजे किंवा लेवल कशा काढल्या जातात हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर त्याच्यासाठी आपला प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स आहे. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर जॉईन करू शकता. इंटरेस्टेड नसाल तर इग्नोर करा, काही हरकत नाही आहे. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ओके, चला इकडे जर बघितलं तर मार्केटने अशा पद्धतीचं एक चॅनल क्रिएट केलं आहे. ओके, थोडंसं बी ग्रेड चॅनल आहे. आता हे ए ग्रेड काय आहे, बी ग्रेड काय आहे हे देखील आपण प्राइस ॲक्शन आणि सेट ट्रेडिंगच्या कोर्समध्ये डिस्कशन केलेलं आहे. आता सगळ्या लेवल आपण रिमूव्ह करूया. 1 तासाचा टाइम फ्रेमवरती जाऊया. इकडे जर बघितलं तुम्ही तर हा देखील एक मोमेंटम नंतर इकडे एक डाऊन साईड मोमेंटम आला होता. मार्केट बघा इकडनं एक हाय लावला, लो लावला. आता हा लोवर हाय आहे आणि इकडे बघितलं तर हा लो आहे, हा हाय आहे. ओके, आणि परत लो लावला म्हणजे हायर लो. आता नवीन हायर लावायला इकडे मार्केट जाऊ शकतं जर मार्केटनी
आजचा रेजिस्टन्स जर ब्रेक केला आणि सस्टेन झालं तर. म्हणजे ही जी प्रायजेक्शन इकडे डाऊन ट्रेंडमध्ये होते, मार्केटने इकडे प्रायजेक्शन क्रिएट केली कप अँड हँडलची. ओके, त्याच्यानंतर बुलिश झाला आणि त्याच्यानंतर इकडे जर बघितलं तर अशा पद्धतीने इकडे चॅनल क्रिएट झालेला आहे. ओके, मार्केटनी प्रिव्हियस स्विंग ब्रेक केलेला नाही, इकडे ब्रेक झाला होता, परंतु ही जी मुवमेंटम आली त्यानंतर मार्केट परत सस्टेन झालं हायर लेवलवरती. आता एक टेक्निकल रेजिस्टन्स हा आहे, याला आपण मार्क करून घेऊया. समजून घ्यायचा प्रयत्न करा, जितकं तुम्ही जास्त समजून घ्यायचा प्रयत्न करा तितकं तुम्हाला व्यवस्थित शिकायला मिळेल. 26,100चा एक रेजिस्टन्स आहे जो की आपल्याला लास्ट टाइम बघायला मिळाला होता. तर मार्केट सस्टेन होतं या लेवलवरती, इंट्राडे हाय ब्रेक करतो, तर एक 100 पॉईंटची अपसाईड मोमेंटम मार्केट दाखवू शकतो या हायपर्यंत. ओके, सो आजचा जो इंट्राडे हाय आहे त्याला आपण मार्क करूया. टाइम फ्रेम 5 मिनिटाची करूया. 26,023ची एक रेंज आपल्याला बघायला मिळते. इकडे जर बघितलं तर ही आपण प्रायजेक्शन डिस्कशन केली होती आत्ताच, जे की चॅनल आहे आणि हा एक चॅनल बी ग्रेड चॅनल आहे, कारण की एकदा टच झाला, एकदा इकडे टच झाला, मल्टिपल टाइम सपोर्टवरती आलेला आहे, परंतु रेजिस्टन्सला गेलेला नाही. आता जर इकडनं मोमेंटम द्यायला सुरुवात केली तर हा रेजिस्टन्स पहिला बघायला मिळतोय आपल्याला, मग तो चॅनलच्या थोडंफार इकडे अशा करून बाहेर जाऊ शकतो 26,100. ओके, परंतु जर चॅनलचा सपोर्ट ब्रेक झाला 1 2 3, हा सपोर्ट आहे. ओके, हा स्विंग थोडासा इकडे वरती गेला. चॅनलचा जर हा सपोर्ट ब्रेक झाला तर कुठे ना कुठे आपल्याला काय बघायला मिळते इकडे, की बाबा इकडे एक ट्रेंड लाईन होती चॅनलची जर ट्रेंड लाईन ब्रेक होती तर हे जे छोटे छोटे सपोर्ट इकडे तयार झाले होते त्या सपोर्टवरती परत मार्केट म्हणजे डाऊन साईडला त्या सपोर्टवरती मार्केट येण्याचा ट्राय करू शकतो. तर काय लेवल इकडे बघायला मिळतं आपल्याला, सपोर्ट काय आहे, सपोर्ट आहे हा 25,974. आता लास्ट टाइम जर बघितलं तर या लेवलवरनं जेव्हा ब्रेकडाऊन आला होता त्याच्यानंतर मार्केटमध्ये इंट्राडेमध्ये देखील फॉल होता आणि सेकंड डेला देखील मार्केटमध्ये फॉल बघायला मिळाला. म्हणजे ही लेवल काय होती, एक सेलर झोन इकडे तयार होते, एक सेलरसाठी एक इकडे लेवल तयार होती. सो आणि इकडे जर बघितलं तर इकडे तो सपोर्ट आहे. मार्केटने जर इकडनं येऊन छोटा मोठा पुलबॅक घेऊन जर ही लेवल ब्रेक केली 25,974ची निफ्टीची, तर जे डाऊन साईडचे जे सपोर्ट आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. ते ओके, हे काही सपोर्ट आपण इकडे मार्क केलेलं आहे. बरं, इकडे 5 मिनिटं टाइम फ्रेमवरती नो ट्रेडिंग झोन काय बनतोय, छोटासा नो ट्रेडिंग झोन आहे, रेग्युलरपेक्षा जर बघितलं तर छोटासा आहे. काय आहे इकडे, हा सपोर्ट आणि हा रेजिस्टन्स 26,023 आणि डाऊन साईडला जर बघितलं तर 25,974. ओके, हा सपोर्ट हा रेजिस्टन्स इकडे मार्केटमध्ये कन्सोलिडेशन. तर उद्याचा जो एक्सपायरी आहे निफ्टीची त्याच्यासाठी आपल्याकडे काय आहे, 26,23 आणि 25,974 या रेंजचा नो ट्रेडिंग झोन आहे. तर नो ट्रेडिंग झोनला मार्क करून ठेवू शकता. आपण आधी डिस्कशन करतोय नेगेटिव्ह साईडचं. इकडे जर बघितलं तर ही काहीशी प्रायजेक्शन आपल्याला बघायला मिळते. कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता ही प्रायजेक्शन काय आहे ती. अशी प्रायजेक्शन जर बनते तर थोडंसं मार्केटचा जो ट्रेंड आहे तो नेगेटिव्ह होऊ शकतो. 25,974 नंतर फर्स्ट जो सपोर्ट आहे तो आहे 25,927. सेकंड सपोर्ट आहे जे की रिसेंटली त्या दिवशीची क्लोजिंग होती या दिवसाची, या ट्रेडिंग सेशनची, तो आहे 25,876 आणि थर्ड जो सपोर्ट आहे तो आहे 25,834. म्हणजे एक सपोर्ट, दुसरा सपोर्ट आणि तिसरा सपोर्ट, हे 3 सपोर्ट आपल्याला कुठे बघायला मिळतात, डाऊन साईडला, बेरिजच्या साईडला. ओके, तर तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. आता सपोर्ट फक्त आपण मार्क केलेत का हे बघून नाही, त्याची प्रायजेक्शन देखील डिस्कशन केली आहे, त्याच्यामागचं कारण देखील आपण डिस्कशन केले, काय प्रायजेक्शन बनते आणि त्याच्यानंतर कुठला सपोर्ट ब्रेक झाल्यावरती मार्केटमध्ये हे डाऊन साईडचे सपोर्ट बघायला मिळतात हे आपण डिस्कशन केलेलं आहे. ओके, तुम्हाला थोडं जरी प्रायजेक्शनचं बेसिक जरी नॉलेज असेल तर हे जे ॲनालिसिस व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करतोय किंवा ॲनालिसिस व्हिडिओमध्ये मी टीचिंग करण्याचा प्रयत्न करतोय हे तुम्हाला थोडंसं समजायला व्यवस्थित समजत असेल, जर तुमच्याकडे प्रायजेक्शनचं बेसिक नॉलेज असेल. तुम्हाला जर प्रायजेक्शन समजतच नसेल तर मग कुठे कुठे हे समजायला थोडंसं तुम्हाला अवघड आहे. आणि मी त्यामुळेच सांगत असतो की मार्केट शिकण्याकडे जास्त फोकस ठेवत जावा. प्रायजेक्शन हा मार्केटचा बेस आहे, तो शिकण्याकडे फोकस ठेवत जावा. परंतु जर तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करताय किंवा इंट्राडेच्या ट्रेडिंगच्या हिशोबाने मार्केटला रीड करण्याचा प्रयत्न करताय, त्यामध्ये जर बघितलं तर प्रायजेक्शन हा एक कन्सेप्ट आहे.
ओके. आणि तीच कन्सेप्ट आपण आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये सांगितलेली आहे. ओके. तर एकदा जाऊन तुम्ही सिलेबस बघू शकता, म्हणजे व्हिडिओच्या पुढे सिलेबस दिलेला आहे. तुम्हाला काय काय तिकडे शिकायला मिळेल हे देखील तिकडे त्या व्हिडिओ फॉर्मॅटच्या पुढे सांगितलेलं आहे. ओके. ते एकदा चेक करू शकता जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर. आणि जे लोक ऑलरेडी जॉईन झालेले आहेत किंवा जे लोकांनी शिकलेले आहेत किंवा रीड करत आहेत, बघत आहेत, शिकत आहेत, ते कमेंट करून सांगू शकता की त्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे तो. ओके. चल, तर या लेवल तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. आता ओआय डाटा देखील आपण बघणार आहोत, कारण की उद्या एक्सपायरी आहे. ओआय डाटा बघणार आहोत. ही जर लेवल बघितली तर ही हायची लेवल आहे. डबल टॉप इकडे झाला होता आणि शार्प सेलिंग दाखवली होती मार्केट. तर हा एक स्पेस आहे मार्केटकडे वरती जाण्याचा. त्याच्यामध्ये काय आहे की बाबा एक छोटासा रेजिस्टन्स आहे राऊंड लेवलवरती 26,060चा एक रेजिस्टन्स बघतो, त्याच्यानंतर 26,100 आहे. डेली टाइम फ्रेमवरती गेलं तर त्याच्यानंतर रिसेंटली असं काही मार्केटने इकडे कुठला मोमेंटम दाखवला होता, तर त्यावेळेस तिकडे जर बघितलं तर ही एक लेवल बनली होती 26,134, तिथे आपण मार्क केलेली आहे. ओके. बुलिश साईडचे लेवल आज मोमेंटम बघितलं तर वरच्या साईडला होता, क्लोजिंग डे हायला आहे. ऑलरेडी इकडे छोटं मोठं कन्सोलिडेशन झालेलं आहे. डाऊन साईडला पुल बॅक घेऊन जर लेवल इंट्राडे हाय ब्रेक होते तर 26,060 हा एक रेजिस्टन्स आहे. त्याच्यानंतर 26,100 ही एक राऊंड लेवल आहे, जो की सेकंड रेजिस्टन्स आहे. त्याच्यानंतर 26,134 आत्ताच आपण बघितलं तो रेजिस्टन्स तिसरा आहे. हे 3 रेजिस्टन्स आपल्याला बुलिश साईडला निफ्टीमध्ये बघायला मिळत आहे. ओके. म्हणजे काय झालं इकडे की मार्केट एका ब्रेकआउट नंतर एक रेंज क्रिएट केली, पण ती रेंज ती आहे ती चॅनलमध्ये थोडीशी बुलिश दाखवते. ओके. आता हा चॅनल कुठपर्यंत फॉलो करतोय चार्ट 25,974 या सपोर्टपर्यंत. रेजिस्टन्स जर बघितलं तर इकडे रेजिस्टन्स आहे, ही लेवल जर ब्रेक होती तर हे रिसेंटली जे रेजिस्टन्स आपण इकडे मार्क केलेत ते आपण इकडे परत एकदा ड्रॉ केलेले आहे. ओके. सो 26,060, 26,098, 26,134, 25,927, 25,876, 25,834 या काही रेंज बनत आहे. आता ओआय डाटा जर आपण चेक केला 18 नोव्हेंबरची निफ्टीची एक्सपायरीचा ट्रेडिंग सेशन आहे हा, म्हणजे उद्याचा. काय बघायला मिळते इकडे क्लोजिंग 26,000 वरती क्लोजिंग आहे. आता इकडे काय झाले 26,000 वरती कॉल रायटर पुट रायटर काय आहे 1.5 CR इकडे कॉल रायटिंग आहे, म्हणजे या लेवलवरती काही कॉल रायटिंग पण हेवी आहे. पुट रायटिंग जर बघितलं तर 1.1 CR पुट रायटिंग आहे, म्हणजे हे एक स्ट्रॅडल आहे 26,000. ओके. स्ट्रॅडल म्हणजे काय की त्या लेवलवरती कॉल पण विकले गेलेले आहेत, पुट पण विकले गेलेले आहेत, दोन्ही. जोपर्यंत मार्केट या 26,000च्या आसपासमध्ये राहील, कॉल रायटरला देखील त्यांचे प्रीमियम खाली येणार आहेत, जे बेसिकली त्यांचा जो व्ह्यू आहे तो बरोबर ठेवते. आणि पुट रायटर मार्केट जो पण वरते तो देखील त्यांचा व्ह्यू बरोबर ठेवतो. त्यांचे व्ह्यू फसणार कधी, जेव्हा मार्केट वन डायरेक्शनला कुठंतरी मोमेंटम द्यायला सुरुवात करेल. जर मार्केटनी हा रेजिस्टन्स ब्रेक केला 26,023चा, तर थोडेफार इकडे जे कॉल रायटर आहे थोडेफार नाही भरपूरच आहे, तर ते कुठे ना कुठे पॅनिकमध्ये येतात आणि त्यांचा व्ह्यू आहे तो रॉंग होईल. मग त्याच्यानंतर मार्केट आपल्याला एक शॉर्ट करून दाखवू शकतं. ओके. डाऊन साईडला जर बघितलं तर 1.1 CR पुट रायटिंग आहे, यावेळी सपोर्ट जर ब्रेक होतोय तर मग हे पुट रायटर थोडेसे पॅनिकमध्ये येऊ शकतात. आणि त्याच्यानंतर हे जे लॉंग अनवाइंडिंग आहे, म्हणजे लॉंग झालेत ना इकडे लोक, तर ते जर अनवाइंडिंग केलं तर मार्केट आपल्याला निगेटिव्ह साईडला जाताना दिसू शकतं. ओके. कंबाईन प्रीमियम जर बघितलं तर 76 आणि 57. कॉलचे प्रीमियम आहेत ते 76 आहेत, पुटचे प्रीमियम आहेत ते 57 आहेत. ओके. कॉलचे प्रीमियम वाढलेले का दिसतात ते बिकॉज मार्केट आज थोडंसं बुलिश होतं. ओके. सिंपल आहे. मार्केट जर बघितलं तर आज इकडे थोडंसं बुलिश झालं आणि त्याच्यामुळे कॉलचे प्रीमियम काय झाले थोडेसे इन्क्रीज झाले, पुटचे प्रीमियम थोडेसे कमी झाले. परंतु कंबाईन प्रीमियम जर बघितला आपण तर साधारण 130च्या आसपास आहे. तो ओके प्रीमियम, इतका हाय पण नाही आहे, इतका लो पण नाही. आणि ते कुठं आपल्याला बघायला मिळतं प्रीमियम काय आहे 11.80चा इंडिया विक्स आहे. त्यामुळे थोडंसं मार्केट जर बघितलं तर थोडंसं आपल्याला कन्सल्टेशन करताना दाखवू शकतं इंडिया विक्सवरनं आणि हे जे कंबाईन प्रीमियम आहे त्यावरनं. तर थोडंसं वाट बघायची कुठलाही व्ह्यू तुम्ही विचार करताना. ओके. सो आय होप तुम्हाला निफ्टीच्या बुलिश साईडचे लेवल, रेजिस्टन्स लेवल, डाऊन साईडच्या ज्या सेलिंगच्या सपोर्टचे लेवल त्या समजले असेल, नो ट्रेडिंग जो समजला असेल, ओआय डाटा समजला असेल. आता गॅप अप आणि गॅप डाऊन. गॅप अप जर होते तर तो रेजिस्टन्स लेवलवरती ओपन होते, लक्षात घ्या.
गॅप अप नंतर जर काहीशी इनसाइड कॅन्डल सेटअप बनला आणि तो जर डाऊन साईडला लागला तर मग मार्केट थोडंसं नेगेटिव्ह साईडला जाण्याचा विचार करू शकतं. गॅप डाऊनमध्ये खूप काही असं काही पॉझिटिव्ह होण्याची अपेक्षा कमी आहे मार्केटकडे, कारण की मार्केट ऑलरेडी एक मोमेंटम देऊन वरच्या साईडला आणि त्याच्यात जर गॅप डाऊन होत असेल तर नवीन फ्रेश ब्रेकआउट देण्यासाठी मार्केटला हा रेजिस्टन्स आहे आणि सगळे लेवल एक रेजिस्टन्स म्हणून काम करतील. त्यामुळे गॅप अपमध्ये डाऊन साईडला येण्याची पॉसिबिलिटी वाढते, परंतु गॅप डाऊनमध्ये बुलिश मोठा मोमेंटम देण्याची पॉसिबिलिटी कमी होते. बाकी तुम्हाला जर 3 PM सेटअप माहिती असेल तर ओके, व्हेरी गुडच आहे. गॅप अप, गॅप डाऊन सेटअप देखील आपण प्रायझेक्शन आणि तिकडे शिकवलेला आहे कोर्समध्ये. ओके. सो निफ्टीचा ॲनालिसिस आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा. लाईक आणि शेअर नक्की करा. आता व्हिडिओ सोडून जायची गरज नाहीये. बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचं ॲनालिसिस बाकी आहे. तिकडे काय बनलंय, काय प्रायझेक्शन बनलंय, काय स्ट्रक्चर बनलंय हे आपल्याला शिकायचं. बघा. काय म्हणजे काय बोलावं याला? गॅप अप झाला छोटासा. पहिलं मोमेंटम दाखवलं आणि त्याच्यानंतर काय केलं? माती खाल्ली. बँक निफ्टी परंतु एक बघा, लेवल टू लेवल होतं बघा. हाय आपण काय लेवल डिस्कशन होती? 59 राऊंड लेवल होती 59,000. काय केलं 59,000ला रेजिस्टन्स घेतला. आता लेवल रिमूव्ह करूया सगळं. 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती गेलं तर ही आता ऑल टाइम हायची लेवल आहे. आणि तुमच्या जर लक्षात असेल तर आपण रिसेंटली ही प्राइस ॲक्शन डिस्कशन केली होती. कोणाकोणाच्या लक्षात आहे कमेंट करून सांगू शकता. त्याचा ब्रेकआउट आला, तिकडनं कन्सल्टेशन केलं वरती गेला. तो ज्याच्या ज्याच्या लक्षात आहे तो बुलिश फ्लॅग अँड पोलचा व्ह्यू तो कमेंटमध्ये सांगू शकता. बरं, इकडनं मार्केटने ब्रेकआउट दिला, कन्सल्टेशन केलं, वरती गेला, परंतु ही कॅन्डल नंतर मार्केटने बऱ्यापैकी 1 तासाच्या टाईमचे कॅन्डल आहेत. या कॅन्डलमध्ये थोडंसं मार्केटने कन्सल्टेशन दाखवलं. ठीक आहे, हरकत नाही, मार्केट आहे. मर्जी त्याची मार्केटची, जसं त्याला चालायचं तसं तो चालणार. आपल्याला आपल्या प्राइस ॲक्शनवरती लक्ष ठेवायचं. इकडे या पद्धतीने चॅनल क्रिएट झालंय. थोडंसं जर बघितलं तर थोडंसं बुलिश चॅनल आहे हा. आत्ता जेव्हा मार्केट ट्रॅव्हल होते, ही प्राइस हाय इतकं मोठं हायर आहे, परंतु चॅनलमध्ये थोडंसं बुलिश होत चालली. म्हणजे बघा इकडे. ओके. तर याला आपण मार्क करूया. इंट्राडे हायला मार्क करूया. आणि इकडे अशा पद्धतीने एक ट्रेंड लाईन आहे. तर ट्रेंड लाईन मार्क करत नाहीये, तुम्हाला मी सांगतोय फक्त समजून घेण्यासाठी. आणि सपोर्ट जर बघितलं तर या लेवलवरती सपोर्ट आहे. तर ही एक रेंज बनली आहे निफ्टी बँकमध्ये. डाऊन साईडला जर बघितलं तर इकडे एक सपोर्ट बघायला मिळतोय राऊंड लेवलचा आणि सेकंड सपोर्ट जर बघितलं तर कालची क्लोजिंग. त्याच्यात थोडंसं आपण राऊंड लेवल ठेवूया. ओके. इकडे जर बघितलं तर एक चॅनल आहे. हां, ट्रेंड लाईन आहे त्याची. जर सपोर्ट ब्रेक होतोय तर फर्स्ट सपोर्ट या लेवलवरती होता 58,700 आणि सेकंड सपोर्ट 58,600. हे 2 सपोर्ट बघायला मिळतात. 1, 2 तुमच्या चार्टवरती मार्क करून ठेवू शकता. आता हा ऑल टाईम हायला आहे. बँक निफ्टी काय आहे? ऑल टाईम हाय. मग राऊंड लेवलवरती बघायचं की राऊंड लेवल कुठे बनतात. तर फर्स्ट राऊंड लेवल आहे 59,100, 200, 300 या 3 राऊंड लेवल आहेत. ओके. कारण ऑल टाईम हायवरती कुठल्याही लेवल नाहीत आपल्याकडे, कुठलेही रेजिस्टन्स नाहीत फ्रेश. आता फक्त ब्रेकआउट देताना थोडंसं काय लक्षात ठेवायचं की बाबा इकडनं असं तर आहे, एक पुलबॅक घेऊन मग त्याच्यानंतर जर ब्रेकआउट होते तर 59,100, 59,200 आणि 59,300 या 3 लेवल आपल्याला बघायला मिळतात. 2, 3 तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. गॅप अप कन्फ्युजनमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे काय सेटअप बनतोय, काय प्राइस ॲक्शन बनतो ते बघणं गरजेचं आहे. गॅप डाऊनमध्ये थोडासा पुलबॅक घेऊन तो परत रिटर्न फिरू शकतो. तर या काही लेवल आपल्या इकडे बघायला मिळतात. ते नो ट्रेडिंग झोन इकडे मार्क केलेला आहे आपण 59,000, 58,860. तर ही पूर्ण जी रेंज आहे ती नो ट्रेडिंग झोनची रेंज आहे. ओके. तर सेन्सेक्सकडे जाऊया. सेन्सेक्स जर बघितलं तर एक ब्रेकआउट नंतर एक चॅनल इकडे क्रिएट केलंय. ट्रेंड लाईन आहे. थोड्याशा लेवल इकडे आपण परत एकदा मार्क करूया. 84,100, 84,800 ची सपोर्ट लेवल आहे.
त्याच्यानंतर जर बघितलं तर हा स्विंग आहे जो बनला इकडे आजचा इंट्राडे लोच्या आसपास. थर्ड लेवल जर बघितलं तर ही लेवल बनते आणि चौथी लेवल जर बघितली तर या स्विंगवरती मल्टिपल टाइम सपोर्ट आहे. इथे थोडंसं आपण ॲडजस्ट करूया. ओके. इंट्राडे हाय 85,000 जी की राऊंड लेवल आहे आणि तिला आपण मार्क करतोय नोट. नेगेटिव्ह प्राइस ॲक्शन इकडे बनू शकते. ही लेवल ब्रेक झाल्यावरती कुठली 84,800 ची. त्याच्यानंतर काय सपोर्ट बनतोय 84,640. सेकंड सपोर्ट काय आहे 84,500. थर्ड सपोर्ट काय आहे 84,400. हे 3 सपोर्ट आपल्याला बघायला मिळतं 1, 2, 3. बुलिश साईडला जर बघितलं तर 1 तासा टाइम फ्रेमवरती जाऊया आणि बुलिशची ही लेवल आपल्याला रिसेंटली बघायला मिळते. त्याच्यामध्ये काय रेजिस्टन्स होता का? येस, हा एक रेजिस्टन्स होता आणि इकडे जर बघितलं तर हा एक रेजिस्टन्स. तर राऊंड लेवलवरती रेजिस्टन्स आहे. कन्सोलिडेशन करून इंट्राडे हाय जर ब्रेक होतो तर 85,100, 85,100, 85,200 आणि 85,267 या 3 लेवल बनतात. 1, 2, 3, 1, 2, 3 या 3 लेवल बनतात ते. ओके. नोटेटिंग झोन 85,000, 84,800 साधारण 200 पॉईंटचा नोटेटिंग झोन आहे. ओके. गॅपअप गॅपअपला थोडंसं सावध राहणं गरजेचं आहे. गॅप डाऊन जर झालं तर एक पुल बॅक नंतर परत तो सेलिंग साईडला येण्याची पॉसिबिलिटी वाढते. आय होप निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सच्या लेवल तुम्हाला व्यवस्थित समजले असतील. उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे, त्यामुळे जर तुमचे कोण मित्र असतील, मैत्रिणी असतील, फॅमिलीमध्ये जर कोण मार्केट शिकण्यासाठी इंटरेस्टेड असेल तर त्यांना व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.